इन्फो योजना या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींकरता आता एक धक्कादायक बातमी आहे। आता राज्य सरकारने परत एक निर्णय घेतला आहे। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभ मिळत होता, आता त्यातील 5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे। आणि आदिती तटकरे यांनी सुद्धा एक ट्विट करून सांगितलेले आहे। मग लाडक्या बहिणींनो, यात तुमची तर नाव नाही ना, ती जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळते। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आता ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे नाव काढण्यास सुरुवात झालेली आहे। आता अंगणवाडी का सेविका ह्या लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन ह्या सर्वे करणार आहेत। तर या योजनेकरता कोणत्या महिला ह्या अपात्र ठरणार आहेत ते आपण बघूया। ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिला अपात्र ठरणार आहेत। महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल, महिला किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागात नोकरी करत असेल, म्हणजे गव्हर्नमेंट असेल, तर एखादी महिला जर सरकारी योजनेचा 1250 रुपये याचा लाभ घेत असेल, तर ट्रॅक्टर सोडून कुटुंबाकडे कोणतेही 4 चाकी वाहन असल्यास, जर 65 वर्षाच्या पुढील वय असेल तर त्या महिला अपात्र ठरणार आहेत। नमोशक्ती योजनेचा लाभ जर घेत असेल त्याही महिला अपात्र ठरणार आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे ह्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत। यात ह्या 5 लाख बहिणी ह्या अपात्र ठरणार आहेत। तर मित्रांनो, आपली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळते। तर मित्रांनो, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।